रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडपासून काही अंतरावर असलेल्या सोनवाडी या छोट्याशा गावात सकाळचा सूर्य नुकताच डोक्यावर चढू लागला होता. गावातील प्रत्येक घरातून चुलीचा धूर वर येत होता. कुठे अंगण झाडले जात होते, कुठे गुरेढोरे चरायला निघाली होती, तर कुठे महिलांच्या गप्पा विहिरीजवळ रंगल्या होत्या. गाव लहान असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःची एक वेगळी गोष्ट दडलेली होती. याच गावात राहणारी वैदेही 25 वर्षांची, शिक्षित, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी होती. तिने पदवी पूर्ण केली होती आणि शहरात नोकरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तिला गावातच थांबावं लागलं. ती मनातून नाराज नव्हती. तिला एवढंच वाटायचं की आयुष्याने तिच्यासाठी अजून काहीतरी मोठं लिहून ठेवलं आहे. वैदेहीचा स्वभाव शांत होता, पण तिच्या डोळ्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची चमक असायची. गावातल्या मुलींना ती मोफत संगणक शिकवत असे, वृद्ध महिलांना मोबाईल वापरायला मदत करत असे आणि शाळेतील मुलांना अभ्यासात मार्गदर्शन करत असे. त्यामुळे गावात तिचा मान होता. एका दिवशी तिच्या चुलत बहिणीने शहरातून येताना नवीन स्मार्टफोन भेट दिला. ताई, आता जग तुझ्या हातात आहे, ती हसत म्हणाली. सुरुवातीला वैदेहीने तो फोन फक्त कामासाठी वापरला, पण हळूहळू तिला सोशल मीडियाची ओळख झाली. तिने पाहिलं की लोक छोट्या छोट्या व्हिडिओंमधून आपली कला जगापुढे मांडत आहेत. कुणी स्वयंपाक शिकवत होतं, कुणी शेतीची माहिती देत होतं, तर कुणी लोककलेचा प्रचार करत होतं. वैदेहीच्या मनात विचार आला, आपल्या गावातही किती सुंदर परंपरा आहेत. आजी सांगते त्या जुन्या पाककृती, आई शिकवते त्या रांगोळ्या, शेतकऱ्यांचे कष्टाचं आयुष्य, हे सगळं जगाला का दाखवू नये? तिने कोणालाही न सांगता पहिला व्हिडिओ तयार केला. अंगणात बसलेल्या आजीकडून पारंपरिक तांदळाच्या घावण्याची रेसिपी तिने चित्रित केली. व्हिडिओ अगदी साधा होता, ना मोठा कॅमेरा, ना महागडी सजावट, फक्त खरंखुरं गाव आणि मनापासून केलेलं काम. 2 दिवसांनी तिने फोन उघडला आणि आश्चर्यचकित झाली. हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. अनेकांनी कौतुक केलं होतं. कुणीतरी लिहिलं होतं, आजीची आठवण झाली. दुसऱ्याने लिहिलं, अशा गोष्टी जपल्या पाहिजेत. त्या दिवशी वैदेहीला समजलं की प्रसिद्ध होण्यासाठी नेहमीच चमकधमक लागत नाही. प्रामाणिकपणा आणि मेहनतही लोकांच्या मनाला स्पर्श करू शकतात. गावात मात्र सगळे तिच्या या कामाकडे एकसारखं पाहत नव्हते. काहींनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी कुजबूज सुरू केली. फोनमध्ये दिवसभर काय करत असते, हे व्हिडिओ करून काय मिळणार, मुलीने एवढं पुढे जाणं बरं नाही. वैदेही हसून सगळं ऐकत राहिली. तिला माहीत होतं की नवीन वाट निवडली की प्रश्न विचारणारे आधी भेटतात, साथ देणारे नंतर. काही महिन्यात तिच्या व्हिडिओंची संख्या वाढली. तिने गावातील कुंभार, लोहार, विणकर, शेतकरी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या कामावर सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ तयार केले. गावातील अनेक कारागिरांना त्यातून ग्राहक मिळू लागले. काही महिलांनी घरच्या घरी बनवलेल्या पापड, लोणची आणि मसाल्यांच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. यामुळे वैदेहीचं नाव आसपासच्या गावातही पोहोचलं. याच काळात तिचं लग्न जवळच्या शहरात राहणाऱ्या आदित्यशी ठरलं. आदित्य एका बँकेत काम करत होता. त्याचे आई वडील सुशिक्षित होते. विशेष म्हणजे त्याची आई शैलजा यांना वाचन, बागकाम आणि नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. लग्न ठरल्यावर दोन्ही कुटुंबाची पहिली औपचारिक भेट झाली. वैदेही मनात थोडी घाबरलेली होती. माझ्या व्हिडिओंबद्दल त्यांना काय वाटेल, हा प्रश्न तिच्या मनात सतत फिरत होता. गप्पा रंगल्या असताना शैलजा हसत म्हणाल्या, वैदेही, तुझे गावाविषयीचे व्हिडिओ मी पाहिले आहेत. खूप छान काम करतेस. प्रसिद्ध होणं महत्त्वाचं नाही, लोकांना उपयोगी पडणं जास्त महत्त्वाचं. क्षणभर वैदेहीला विश्वासच बसला नाही. तिने आदित्यकडे पाहिलं. तोही हसत होता. त्या भेटीनंतर वैदेहीच्या मनातील भीती बरीच कमी झाली. पण तिला कल्पनाही नव्हती की लग्नानंतर तिच्या आयुष्यात असा एक प्रवास सुरू होणार आहे, जो केवळ तिचं आयुष्यच बदलणार नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाला नव्या विचारांची दिशा देणार आहे. त्या रात्री वैदेही अंगणात बसून चंद्राकडे पाहत होती. तिच्या हातात फोन होता, पण ती कोणताही व्हिडिओ तयार करत नव्हती. ती फक्त मनातल्या मनात एक वचन देत होती, मी कितीही पुढे गेले तरी माझी माणसं, माझं गाव आणि माझी माती कधीही विसरणार नाही. लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. वैदेहीने माहेरचा उंबरठा ओलांडताना डोळ्यात अश्रू होते, पण मनात नव्या आयुष्याची आशा होती. आदित्यच्या घरी तिचं अगदी मनापासून स्वागत झालं. उंबरठ्यावर औक्षण झालं. घरभर हास्य होतं आणि शैलजा प्रेमाने म्हणाल्या, या घरात तू सून म्हणून नाही, मुलगी म्हणून राहशील. पहिले काही दिवस नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन जबाबदाऱ्या समजून घेण्यात गेले. वैदेही पहाटे उठून शैलजांना स्वयंपाकात मदत करायची. घरातील प्रत्येकाची आवड लक्षात ठेवायची. आदित्यला वेळेवर डबा द्यायचा. सासऱ्यांसोबत चहा घेत गप्पा मारायच्या आणि संध्याकाळी घराच्या गच्चीवर बसून सगळे मिळून दिवसाचा आढावा घ्यायचे. एक गोष्ट मात्र शैलजांच्या लक्षात आली होती. लग्नानंतर वैदेहीने एकही व्हिडिओ तयार केला नव्हता.
एके दिवशी दुपारच्या वेळी त्यांनी सहज विचारलं, वैदेही तुझे व्हिडिओ बंद का झाले? वैदेही हलकसं हसले. आता लग्न झालं आहे, घरची कामं आहेत, शिवाय लोक काय म्हणतील? सासरी गेल्यावरही फोन घेऊन फिरते असं बोलतील. शैलजांनी कपातील चहा बाजूला ठेवला आणि शांत आवाजात म्हणाल्या, लोकांचं काम बोलणं, पण जर तुझ्या कामामुळे कोणाला मदत होत असेल तर ते का थांबवायचं? वैदेही काही बोलली नाही. तिच्या मनात अनेक दिवस दडवून ठेवलेली भीती होती. त्या रात्री आदित्यनेही तिच्याशी याच विषयावर बोलायला सुरुवात केली. आई बरोबर म्हणते, तू जे काम करतेस ते फक्त मनोरंजन नाही, तू अनेक लोकांच्या कलेला व्यासपीठ देतेस, ते पुन्हा सुरू कर. वैदेहीने हसून होकार दिला. दुसऱ्याच दिवशी तिने घराच्या अंगणात छोटासा व्हिडिओ तयार केला. विषय होता घरच्या घरी लावता येणाऱ्या औषधी वनस्पती. त्या व्हिडिओमध्ये शैलजांनी स्वतः तुळस, अजवाईन, कोरफड आणि पुदिन्याचे उपयोग सांगितले. त्यांचा साधा हसतमुख स्वभाव लोकांना इतका आवडला की काही दिवसातच तो व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचला. लोकांनी कमेंट्समध्ये लिहायला सुरुवात केली, काकू खूप छान समजावतात, अजून असे व्हिडिओ पाहिजेत, आईसारखं प्रेमळ बोलणं आहे. शैलजा पहिल्यांदाच इतक्या लोकांचं कौतुक वाचत होत्या. त्यांना आश्चर्यही वाटत होतं आणि आनंदही. आता आठवड्यातून 2-3 व्हिडिओ तयार होऊ लागले. कधी पारंपरिक पदार्थ, कधी घरगुती उपाय, कधी पुस्तकांबद्दल चर्चा, तर कधी जुन्या आठवणी. प्रत्येक व्हिडिओ शैलजा आणि वैदेहीची सहज मैत्री दिसून यायची. लोक त्यांना आई मुलगी जोडी म्हणू लागले. पण प्रत्येक यशाबरोबर काही अडचणीही येतात. एका नातेवाईकांच्या कार्यक्रमात काही महिलांनी टोमणे मारायला सुरुवात केली. आजकाल प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात. मोबाईलमध्ये राहून घर सांभाळलं जातं का? उद्या जाहिराती करतील आणि मग सगळं बदलून जाईल. वैदेही शांत राहिली, पण शैलजा मात्र हसून म्हणाल्या, जर चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं चुकीचं असेल तर ती चूक आम्ही करत राहू. त्यांच्या या उत्तरानंतर तिथे काही क्षण शांतता पसरली. घरी परतल्यावर वैदेही म्हणाली, आई तुमच्यामुळे आज मला खूप धीर मिळाला. शैलजा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, मुलीला आधार देणं हे आईचं कर्तव्य असतं. सासू झाल्यावर ते कर्तव्य बदलत नाही. त्या दिवसापासून दोघींचं नातं आणखी घट्ट झालं. काही महिन्यात त्यांच्या पानावर लाखो प्रेक्षक जोडले गेले. अनेक गावांमधील महिलांनी संदेश पाठवायला सुरुवात केली. कुणी घरगुती व्यवसाय कसा सुरू करायचा विचारत होतं, तर कुणी स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे विचारत होतं. वैदेही प्रत्येकाला उत्तर देत होती. एके दिवशी एका वृद्ध महिलेचा संदेश आला, माझी मुलं परदेशात आहेत, तुमचे व्हिडिओ पाहिले की घरात माणसं असल्यासारखं वाटतं. तो संदेश वाचून शैलजाच्या डोळ्यात पाणी आलं. वैदेही त्या म्हणाल्या, आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही आहोत, आपण कोणाच्या तरी आयुष्यात थोडासा आनंद पोहोचवत आहोत. याच काळात शहरातील एका सांस्कृतिक संस्थेकडून दोघींना ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या सर्जनशील महिलांचा सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रण आलं. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण त्याच वेळी काही अनोळखी लोकांनी त्यांच्या व्हिडिओंवर खोट्या अफवा पसरवायला सुरुवात केली. चुकीच्या टिप्पणी, दिशाभूल करणारे संदेश आणि बनावट आरोप वाढू लागले. वैदेही प्रथमच अस्वस्थ झाली. आपण काही चुकीचं केलं नाही, मग हे सगळं का? ती हळू आवाजात म्हणाली. शैलजा शांतपणे तिच्या शेजारी बसल्या. यशाच्या वाटेवर फुलंही असतात आणि काटेही. प्रश्न काट्यांचा नाही, आपण चालणं थांबवतो का हा असतो. त्या रात्री दोघींनी एक निर्णय घेतला, लोकांच्या चांगल्या कामासाठी काम करत राहायचं, पण कोणत्याही अफवेला उत्तर देण्याऐवजी आपल्या कृतीतून विश्वास मिळवायचा. त्यांना अजून माहिती नव्हतं की पुढच्या काही दिवसात त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती जी त्यांच्या नात्याची आणि धैर्याची खरी परीक्षा घेणार होती. सन्मान समारंभाला जाण्याचा दिवस जवळ आला तसा घरात उत्साहाचं वातावरण होतं. शैलजा कोणती साडी नेसायची याचा विचार करत होते, तर वैदेही कार्यक्रमासाठी छोटंसं मनोगत लिहित होती. आदित्य दोघींची गंमत करत म्हणाला, आजकाल माझ्या घरात 2 सेलिब्रिटी राहतात, मीच फक्त साधा माणूस उरलोय. सगळे हसले, पण त्या हसण्यात एक हलकीशी चिंता दडलेली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही खोटी पानं त्यांच्या नावाने तयार झाली होती. त्या पानांवर चुकीची माहिती, बनावट जाहिराती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात होत्या. काही लोकांना वाटू लागलं की हे सगळं वैदेही आणि शैलजाच करत आहेत. वैदेहीने ठरवलं की रागाने उत्तर देण्यापेक्षा सत्य शांतपणे सांगायचं. तिने एक साधा व्हिडिओ तयार केला. त्यात ती म्हणाली, मित्रांनो, आमच्या नावाने दिसणारी प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही. अधिकृत पानावरच विश्वास ठेवा. कोणतीही शंका असेल तर थेट आम्हाला विचारा. त्या व्हिडिओला हजारो लोकांनी पाठिंबा दिला. अनेकांनी बनावट पानांची तक्रार केली. काही दिवसात ती पानं हटवली गेली. शैलजा म्हणाल्या, खोटं काही काळ टिकतं, पण सत्याला वेळ लागला तरी तेच जिंकतं. सन्मान समारंभाचा दिवस उजाडला. सभागृहात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला जमल्या होत्या. कुणी शेतकरी, कुणी शिक्षिका, कुणी डॉक्टर, तर कुणी लघुउद्योग चालवणारी उद्योजिका. प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी होती. वैदेही आणि शैलजाचं नाव पुकारलं गेलं तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. मंचावर जाताना
शैलजांनी वैदेहीचा हात घट्ट धरला. सन्मान स्वीकारल्यानंतर वैदेही बोलायला उभी राहिली. हा पुरस्कार फक्त आमचा नाही, तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी नवीन काही शिकण्याचं करण्याचं स्वप्न पाहते. मोबाईल हा वेळ वाया घालवण्याचं साधनही ठरू शकतो आणि समाजाला जोडण्याचं माध्यमही. आपण त्याचा उपयोग कसा करतो हे आपल्या हातात असतं. सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांनी दुमदुमलं. कार्यक्रमानंतर अनेक महिला त्यांच्याजवळ आल्या. कुणी स्वयंपाकाचे व्हिडिओ सुरू करण्याचा सल्ला मागितला, कुणी घरगुती व्यवसायाची माहिती विचारली, तर काही जणी फक्त शैलजाला मिठी मारून म्हणाल्या, तुमच्यासारखी सासू मिळाली तर आयुष्य बदलून जाईल. घरी परतल्यावर आनंदाचं वातावरण होतं, पण दुसऱ्याच दिवशी एक वेगळीच घटना घडली. शेजारी राहणाऱ्या जोशी काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मुलगी परदेशात होते. घरात फक्त ते आणि त्यांची पत्नी होती. आरडाओरडा ऐकून वैदेही आणि आदित्य ताबडतोब धावत गेले. शैलजांनी विलंब न करता रुग्णवाहिकेला फोन केला. आदित्य जोशी काकांना रुग्णालयात घेऊन गेला. संपूर्ण दिवस शैलजा आणि वैदेही जोशी काकूंसोबत राहिल्या. 2 दिवसांनी जोशी काका धोक्याबाहेर राहिले. जोशी काकूंनी भाऊ कोण म्हटलं, तुम्ही नसता तर मी एकटीने काय केलं असतं. त्या दिवशी वैदेहीच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला. आपण फक्त व्हिडिओज का बनवायचे? आपल्या शहरात एक असा गट तयार करूया जो गरज पडल्यावर वृद्धांना, एकट्या राहणाऱ्या लोकांना आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत करेल. हा विचार सगळ्यांनाच आवडला. परिसरातील तरुण, डॉक्टर, शिक्षक, दुकानदार आणि स्वयंसेवकांना एकत्र केलं. एक छोटा मदत गट तयार झाला. त्यात प्रत्येकाची वेगळी जबाबदारी ठरली. कुणी औषधं पोहोचवणार, कुणी रुग्णालयात मदत करणार, कुणी वृद्धांना ऑनलाईन काम करून देणार. वैदेहीने या उपक्रमाबद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ तयार केला. तो अपेक्षेपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. अनेक शहरातून संदेश येऊ लागले, आम्हीही असा गट सुरू करणार. तुमची कल्पना खूप उपयुक्त आहे. आमच्या गावातही अशी गरज आहे. शैलजा समाधानाने म्हणाल्या, हेच खरं यश. लोक फक्त पाहत नाहीत तर प्रेरणा घेऊन कृतीही करत आहेत. पण आनंद फार काळ टिकला नाही. एका संध्याकाळी आदित्य बँकेतून घरी येत असताना त्याचा किरकोळ अपघात झाला. त्याला मोठी दुखापत झाली नव्हती, पण हाताला फ्रॅक्चर झालं. वैदेही घाबरली. रुग्णालयात बसून ती सतत स्वतःलाच दोष देत होती. मी घरापेक्षा कामात जास्त गुंतले का? आदित्यने तिचा हात धरला. तू चुकीचं काही केलं नाहीस. अपघात कोणालाही होऊ शकतो, पण आता मला तुझी आणि आईची जास्त गरज आहे. त्या शब्दांनी वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. पुढचे काही आठवडे तिने पूर्ण वेळ आदित्यची काळजी घेतली. व्हिडिओ कमी झाले, पण लोकांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. उलट हजारो लोकांनी त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा पाठवल्या. वैदेहीला त्या दिवशी एक मोठा धडा मिळाला. सोशल मीडियावर यश मिळवणं महत्त्वाचं असलं तरी कुटुंबाची साथ आणि एकमेकांसाठी दिलेला वेळ याची जागा कोणतीही प्रसिद्धी घेऊ शकत नाही. आदित्यची तब्येत हळूहळू सुधारू लागली. घरात पुन्हा हसू परतलं. मात्र त्याचवेळी वैदेहीला एका राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या मोहिमेत सहभागी होण्याचं निमंत्रण आलं. ती संधी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी होती, पण त्या संधीसाठी तिला अनेक महिने घरापासून दूर राहावं लागणार होतं. तिच्यासमोर आता आयुष्यातला सर्वात कठीण प्रश्न उभा राहिला होता. मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करायचा की कुटुंबासोबत राहायचं? याच निर्णयावर तिच्या आयुष्याची पुढची दिशा ठरणार होती. राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेचं निमंत्रण आल्यानंतर वैदेहीच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. एका बाजूला अनेक वर्षांची मेहनत, मोठं व्यासपीठ आणि देशभरातील लोकांसमोर काम करण्याची संधी होती. दुसऱ्या बाजूला नुकताच अपघातातून सावरत असलेला आदित्य, घराची जबाबदारी आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारी शैलजा. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे शांत होते. कोणीच विषय काढत नव्हतं. शेवटी आदित्यनेच शांतता मोडली. वैदेही, तू इतकी गप्प का आहेस? तिने निमंत्रणाचं पत्र त्याच्या हातात ठेवलं. आदित्यने ते काळजीपूर्वक वाचलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग हसत म्हणाला, ही तर खूप मोठी संधी आहे, पण मला 6 महिने वेगवेगळ्या राज्यात फिरावं लागेल. घर, तुमची काळजी, आई. वैदेहीचा आवाज थरथरला. शैलजा शांतपणे उठल्या, तिच्याजवळ बसल्या आणि म्हणाल्या, मुली, आईचं प्रेम पंख कापत नाही, उडायला बळ देतं. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून चर्चा केली. शेवटी निर्णय झाला. वैदेही ही संधी स्वीकारणार, पण प्रत्येक महिन्यात काही दिवस घरी येणार आणि उरलेल्या काळात रोज कुटुंबाशी संपर्क ठेवणार. काही आठवड्यांनी तिचा प्रवास सुरू झाला. पहिल्यांदाच ती महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये फिरत होती. तिने ग्रामीण भागातील महिला उद्योजक, हस्तकला करणारे, कारागीर, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणासाठी झटणाऱ्या मुलींच्या प्रेरणादायी कथा चित्रित केल्या. तिला जाणवलं की प्रत्येक गावाची भाषा वेगळी असली, परंपरा वेगळ्या असल्या तरी संघर्ष आणि स्वप्न मात्र सारखीच असतात. दररोज रात्री ती व्हिडिओ कॉलवर शैलजांशी बोलायची. आज काय शिकलात? वैदेही विचारायची. शैलजा हसत म्हणायच्या, आज मी ऑनलाईन बियाणं मागवायला शिकले. कधी त्या नवीन पाककृती करून दाखवायच्या, तर कधी अंगणात फुललेल्या झाडांची माहिती द्यायच्या. घर रिकामं वाटू नये म्हणून शैलजांनी परिसरातील महिलांसाठी आठवड्यातून एकदा वाचन मंडळ सुरू केलं.
पुस्तकांवर चर्चा, आरोग्यविषयक माहिती, बचत गट, लघुउद्योग अनेक विषयांवर बैठका होऊ लागल्या. हळूहळू त्या स्वतःही अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या. एके दिवशी वैदेहीला एका दुर्गम गावात भेटलेली 60 वर्षांची आजी म्हणाली, बाळा, आमच्या कथा कोणीच ऐकत नाही. तू आमचं बोलणं जगापर्यंत पोहोचव. त्या वाक्याने वैदेही भारावून गेली. तिला जाणवलं की प्रसिद्धीपेक्षा लोकांचा विश्वास अधिक मौल्यवान असतो. 6 महिन्यांचा प्रवास संपल्यानंतर ती घरी परतली. घराचं दार उघडताच शैलजाने तिला घट्ट मिठी मारली. आदित्य हसत उभा होता. सासरे म्हणाले, घर पुन्हा पूर्ण झालं. त्या संध्याकाळी सगळे गच्चीवर बसले होते. शैलजा म्हणाल्या, तुझ्या गैरहजेरीत मला एक गोष्ट समजली. प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करायला हवी. वैदेही हसून म्हणाली, आणि मला समजलं की घरापासून दूर गेल्यावरही नात्यांमधलं अंतर वाढायलाच हवं असं नाही. काही दिवसांनी त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला. आपली गोष्ट आपला अभिमान. या उपक्रमात कोणालाही प्रसिद्ध होण्यासाठी नाचणं किंवा दिखाऊपणा करण्याची गरज नव्हती. गावातील साधे लोक, त्यांचं कौशल्य, त्यांचे संघर्ष आणि त्यांचं यश यांना व्यासपीठ दिलं जाऊ लागलं. एका कुंभाराला नवीन ग्राहक मिळाले. एका विधवा महिलेच्या मसाल्यांचा व्यवसाय वाढला. 2 तरुणींनी शिवणकामाचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. एका वृद्ध आजोबांनी मुलांना मोफत वाचनालय सुरू करून दिलं. लोक आता म्हणू लागले, रील्सपेक्षा खरी माणसं जास्त सुंदर असतात. एका वर्षानंतर त्याच शहरात पुन्हा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वैदेही आणि शैलजांना सन्मानासाठी नव्हे तर प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आलं होतं. मंचावर उभ्या राहून वैदेही म्हणाली, सोशल मीडिया हे फक्त प्रसिद्ध होण्याचं साधन नाही, तो लोकांना जोडण्याचा पूल आहे. जर आपल्या कामामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला तर त्यापेक्षा मोठं यश नाही. त्यानंतर शैलजा माईक समोर आल्या. त्या हसत म्हणाल्या, लोक मला विचारतात, तुम्ही सासू असून सुनेला एवढा पाठिंबा कसा देता? माझं उत्तर एकच आहे, नातं जपण्यासाठी अधिकारापेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा असतो. सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक सासूसुना त्यांना भेटायला आल्या. कुणी गैरसमज दूर करण्याचा सल्ला मागितला, कुणी मुलींना पुढे शिकवण्याचा निर्धार केला, तर काहींनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न व्यक्त केलं. त्या रात्री घरी परतताना वैदेहीने आकाशाकडे पाहिलं. तिला आठवलं, कधी काळी एका छोट्याशा गावात बसून तिने पहिला साधा व्हिडिओ तयार केला होता. आज तिच्याकडे लाखो प्रेक्षक होते, पण तिच्या मनात अजूनही पहिल्याच दिवसाची नम्रता होती. कारण तिला आता एक गोष्ट कायमची समजली होती, लोकांच्या मनात जागा मिळवण्यासाठी मोठा कॅमेरा लागत नाही, मोठं मन लागत नाही. आणि त्या दिवसापासून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात एका वाक्याने होऊ लागली, आपण प्रसिद्ध होण्यासाठी नाही, तर एकमेकांना उपयोगी पडण्यासाठी जगूया. हीच त्यांच्या प्रवासाची खरी ओळख ठरली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब